गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगावच्या सोन्याच्या बाजारात सोने व चांदीने उच्चांकी घेतले असून सोन्याचे भाव हे 1000 रुपयांनी तर चांदीचे भाव हे प्रति किलो 3000 रुपयांनी वाढले आहे। जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वाढवल्यामुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे। जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे GST सह 76,200 रुपये इतके आहे, तर चांदीचा प्रति किलो 91,000 इतका भाव झाला आहे। ऐन लग्नसराईत सोने चांदीत मोठी भाव वाढ झाली असून सोना चांदी ही सर्वसामान्य नागरिकांचा आवाक्याच्या बाहेर गेली आहे। पुढील काळात सोन्यात आणखी भाव वाढ होणार असल्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे। दादा काय सांगणार, जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव 1000 रुपयांनी वाढले, GST सह 76,000 पोहोचले। सोन्याचे भाव जे आहे आज 76,000 पर्यंत पोहोचलेले, सोबत चांदीचे भावही 93,000 पर्यंत पोहोचलेले। याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की गोल्डमध्ये अक्रॉस वर्ल्डमध्ये गोल्डमध्ये हेवी बाईंग होते, बँक सोनं घेते, सोबतच जे बाकी मार्केट जे आहे खूप अनस्टेबल आहे। चायनाचं जो प्रॉपर्टी मार्केट आहे ते सध्या खूप अनस्टेबल झालेलं आहे, त्याच्यामुळे चायनाची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही थेट गोल्डमध्ये आली आहे, त्याच्यामुळे हा शॉर्ट टर्म इफेक्ट जो आहे तो सध्या गोल्डवरती पडलेला आहे। पुढील काळात भाव वाढ वाढण्याची शक्यता आहे, भविष्यात सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे, पण शेवटी आपण सांगू शकत नाही काय होईल। नागरिकाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे, आपण या ठिकाणी सोनं खरेदी करणार। हो, आमच्याकडे आज लग्न असल्यामुळे आम्ही इथे सोनं खरेदी करण्यासाठी आलेलो आहे, परंतु आज भाव उच्चांक भाव आहे सोन्याचा, परंतु नाईलाज असतो, घ्यावाच लागणार आहे। बजेट थोडं वाढणार आता, परंतु घ्यावं लागणार। लग्न म्हणून घ्यावं, इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही आहे कराय, परंतु एक लग्न म्हणून आम्हाला ते खरेदी करावं लागणार आहे, बजेट वाढलं तरीही। तुम्ही विचारताय का प्रश्न? काय सांगणार, आज जळगावच्या बाजारात सोनं हे 1000 आणि चांदी 3000 वाढली। महागाई तर खूप झाली आहे आणि हायली म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे सोनं चांदी युजली खरेदी करत होतो त्यावर आम्हाला थोडा ब्रेक लागला आहे। 3000च्या मानाने खूप जास्त वाढली। जे आम्ही जास्त प्रमाणात विकत घेत होतो सोनं चांदी म्हणा, काही वस्तू म्हणा, त्या आता आवर्जून थोडंफार घेतो आणि नातेवाईक तर सुटत नाही किंवा काही फंक्शन्स वगैरे ते सुटत नाही, तर त्याच्या इच्छेनुसार कमी झालेलं बेटर राहील। आणि महिलांमध्ये तर कधीच सोनं चांदी हे कमी होत नाही खरेदीचं, तर अपेक्षा आहे की भाव कमी व्हावे। माझं नाव दीपिका मनीष चौधरी।